विनंती असेल आपण यावं, आपला सन्मान केला जातोय. राहुलला विनंती असेल, राहुल आपण या. राहुल आंबेकर यांचा आपण सन्मान करूयात या ठिकाणी. सुभाषजी जिमन साहेबांना विनंती असेल आपण यावं आणि राहुलजी आंबेकर यांचा सन्मान केला जातोय. आमचे मित्र आहेत, एक चांगले क्रिकेटर म्हणून देखील आपण त्यांना पाहिलं आहे. राहुल ब्लास्टर्स संघाच्या वतीने देखील आपण त्यांना भरपूर वेळा पाहिलं आहे. तर राहुलचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. कॅमेरामॅन दर्शन, राहुलजी आंबेकर यांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतीय संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं आपण सर्वजण काम करत आहोत. थँक्यू सो मच, मनापासून आभार असणार आहेत. पुन्हा एकदा जातोय आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस थँक्यू, धन्यवाद. आपण धनंजय पाटील यांना मागच्या मॅचमध्ये ऐकलं ते विद्यमान मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूयात. शिवशक्ती क्रिकेट क्लब कांगवई आणि त्यांच्या विपक्ष 11 स्टार साकुर्डे हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. विद्यमान मॅचमध्ये जर पाहिलं तर 11 स्टार साकुर्डे अब्दुलवाडी या संघाने मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी अर्थात बॅटिंगचा निर्णय निवडलाय. दोन्ही सलामीचे फलंदाज विकास आणि मनीष मैदानामध्ये दाखल झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्या षटकासाठी तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक ठेवू शकता आणि क्षेत्ररक्षक सजावट जर पाहिलीत तर लॉंग ऑन असेल आणि त्याच्याबरोबर डीप मिड विकेट झोन असं डीपमध्ये प्रोटेक्शन दिलं जात आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर शरद यांना आपण पाहत आहे. स्ट्राईक एंडला असतील विकास आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र मनीष. राईट ओव्हर द विकेटनं गोलंदाज पॉवर प्लेचा पहिला चेंडू घेऊन ऑन द ट्रॅक. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला, ऑन साईडला अगदीच फ्लिक केलाय, तिथून केवळ 1 धाव. आणि क्रिकेटमध्ये तंत्र फार गरजेचं आहे. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे तंत्र ज्या खेळाडूने विकसित केलं क्रिकेटच्या पटलावर त्या खेळाडूचं भविष्य तुम्हाला नक्कीच उज्ज्वल पाहायला मिळते. आणि पहिल्या चेंडूवर अगदी तंत्रशुद्ध फटका चेक केलं, चेंडूला दिशा दिली, तिथून मात्र 1 धाव. एका धावेनं संघाचं धावफलक देखील उघडलं जात आहे. धावफलकाचं श्रीगणेश होताना आपण पाहत आहे. सातत्याने जर आपण या मैदानाचा विचार केला तर नक्कीच 40 ते 35 धावा हा एक डिपेंडेबल स्कोर राहिला आतापर्यंत आणि त्याच अनुषंगानं खेळ मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना 11 स्टार टाकोडे संघाचा मनीष याला आपण सायकलला पाहताय. फुलटॉस चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून दिशा द्यायची होती आणि तेच काम केलं, चेंडूला पाठवून दिलं अगदीच स्वीपर कव्हर मध्ये. पंचांचा इशारा येतोय, 4 रन चौकार. थँक्यू, धन्यवाद डीजे. अगदीच खराब गोलंदाजी आपण शरदचा जर विचार केला, फुलटॉस चेंडू पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये फुलटॉस चेंडू म्हणजेच फलंदाजासाठी नेहमीच मेजवानी मानली जाते. दोन्ही हाताने स्वीकार केला, अगदीच इनफिल्डच्या डोक्यावरून दिशा दिली. 4 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 रन्स ऑन द बोर्ड. तिसरा चेंडू असेल, पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये त्याच डिरेक्शन मध्ये चेंडूला पुन्हा एकदा पाठवून दिलाय. रिझल्ट देखील सेम, 4 रन चौकार. डीजे 4 धावा, 4 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचून 9व्या धावसंख्येवर सर ब्रायन लारा यांचं आठवण करून देणार क्रमांकाच्या ब्रायन लारानं मात्र जर तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये 400 धावा करण्याचा कारनामा करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला आतापर्यंतचा केवळ एकमेव खेळाडू आणि याच खेळाडूचा जर्सी नंबर 9 आपण स्कोर कार्डवर पाहत आहे. चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत बॅटर्स. मनीषच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार अगदीच इनफिल्डच्या डोक्यावरून. राईट ओव्हर द विकेटनं पुढचा चेंडू असेल, यावेळी मात्र ऑन साईडला अगदीच अक्रॉस द लेंथ शॉर्ट आर्म पूलचा फटका सजवायचा होता, मात्र बॉडीचा वेध घेतोय चेंडू आणि तिथून मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज शरदला आपण पाहतोय. चौथा चेंडू निर्धाव येतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 हा आकडा आपण ऑन द बोर्ड स्कोर कार्डवर पाहताय. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि त्याच्यानंतर मात्र लगातार 2 जे फटके सजवले अक्षरशः म्हणजे मनीष दैदिप्यमान म्हणजे क्रिकेटचं नेत्रदीपक फटकं काय असतं, क्रिकेटचं सौंदर्य काय असतं 2 चेंडूवर आपण पाहिलं इनफिल्डच्या डोक्यावरून आणि तिथून मात्र धावफलकाला थोडासा वेग प्राप्त झाला. 9 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याच्यामुळे पर्वणी आहे फलंदाजासाठी आणि अगदीच त्याच अनुषंगाने खूप चांगली बॅटिंग देखील राहिली आहे. यावेळी खूप चांगला फटका, अगदीच प्रॉपर टायमिंग झालंय. एलिव्हेशन थोडंसं कमी राहिले, मात्र गॅप मध्ये चेंडू 1 बाउन्स चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 रन चौकार. सांगू कसो मी तुला ग बाय माझ्या नजरेनी जाणून घे या प्रेमाला. तू माझ्या दिलान सजशील काय, प्रपोज एक्सेप्ट करशील काय, माझं सरनेम हा लावशील काय तुझ्या नावाला. थँक्यू, धन्यवाद. अगदीच पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना दोन्ही बॅटर्सला आपण पाहत आहे.
विकासनं 1 धाव दिली. त्याच्यानंतर मनीष टायकेनला आला, तिथून मात्र मनीषच्या बॅटमधून आतापर्यंत मनीषची बॅट चौकारांची भाषा बोलते, म्हणजे 3 चेंडूवर आतापर्यंत 3 चौकार. पुन्हा एकदा आडव्याला बॅटने खेळण्याचा प्रयत्न करून स्वतः गोलंदाज चेंडूवर आपण पाहिला, तिथून मात्र खूप चांगला एफर्ट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथून मात्र जर पाहिलं तर एफर्टला नक्की 100 पैकी 100 मार्क्स असतील, मात्र नशिबाची थोडीशी कमी साथ पाहायला मिळाली. पहिलं षटक या ठिकाणी मात्र संपवलं गेलंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद धाव फलकावर धावा लगावल्या गेल्यात. 15-15 1 षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होईल, तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ. जाऊया डीजे मास्टरकडे. एक वेळेत एक सुमधुर संगीत. येस, थँक्यू. चला मित्रांनो, टीम मीटिंग घेऊ नका, कारण मी वारंवार उल्लेख करते की डे लाइट्स मध्ये आपण संपूर्ण स्पर्धा कव्हर करणार आहे. वेळेला फार महत्व आहे. वक्त पे तय करो आपको क्या करना है, नहीं तो वक्त तय करेगा आपका क्या करना है. म्हणून मित्रांनो, वेळ ही फार महत्वाची आहे. वेळ थोडंसं गांभीर्याने घ्या आणि जास्त वेळ टीम मीटिंग न घेता लगेच क्षेत्ररक्षण सजवूयात दुसऱ्या षटकासाठी. प्रणव मिसाल, मित्र माझा आवाज तुझ्या कानापर्यंत पोहोचत असेल तर विनंती असेल, प्रणव मिसाल आपण त्वरित मुख्य व्यासपीठासमोर या. प्रणव मिसाल, विनंती असेल त्वरित मुख्य व्यासपीठासमोर या. दुसरा आता मात्र जर पाहिलं तर दुसऱ्या षटकासाठी, माफ करा, दुसऱ्या षटकासाठी सौरभ या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. पहिल्या षटकाचं काही समाप्त झालंय. 15 धावा ऑन दी बोर्ड. विकेटच्या बॅटमधून 1 धाव आणि मनीषनं काय बॅटिंग केली, म्हणजे मनीषच्या बॅटमधून चौकार, लगातार 3 चौकार पाहिलेत, म्हणजे 12+2 14 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळत असताना आपण मनीषला पाहत आहे. पॉवर प्ले मध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली दुसऱ्या षटकासाठी. आता मात्र आव्हान आहे सौरभचं, मात्र सौरभला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आपल्या संघाला कमबॅक करायचं असेल तर सौरभ याच्याकडे सर्वांच्या नजर असणार आहे. तर राऊंड द विकेटने पहिला चेंडू घेऊन त्यांना पण मार्गस्थ होताना पाहताय सुरेख गोलंदाजी. मात्र जर पाहिलात ना तर गुडलेस स्पॉटवर चेंडू होता, चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न झाला फलंदाजाकडून, तिथून मात्र बीट झाली, अतिरिक्त उचले, अतिरिक्त बाउन्स मात्र या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाले. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट्स. कमबॅक केले सौरभनं. पहिल्या षटकाची भरपाई करत असताना मात्र पहिला चेंडू खूप चांगला राहिलाय. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज शरदच्या गोलंदाजीचा विचार केला. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर देखील चौकार. पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलं मनीषनं, चौकार आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सौरभ. पहिला चेंडू डॉट्स निर्धाव येतोय. त्याच्यामुळे पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर सातत्याने सांगितलं जातं की कॉन्फिडन्स बिल्ड होतो फलंदाजाचा, त्याच्यामुळे नक्कीच यावेळी मात्र चेंडूला सोडून दिले. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातो. एक अवांतर धावेनं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर. आता मात्र पॉवर प्ले नसेल, त्याच्यामुळे तुम्ही जर पाहिलात तर 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 4 क्षेत्ररक्षक आणि त्याच्याबरोबरीने 30 सर्कलच्या बाहेर अतिरिक्त प्रोटेक्शन. यावेळी अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला ढकलून दिलं. त्या ठिकाणी खूप सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. मात्र 2 धावे रोखू शकले नाही. शरद त्या ठिकाणी होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावेने धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये राहिली. अर्थात 11 स्टार साकुर्डे संघाची बॅटिंग घेतली, मात्र टॉस जिंकल्यानंतर आणि बॅटिंग का घेतली त्याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानामध्ये दाखवलं जात आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने षटकातील तिसरा चेंडू असेल. यावेळी मात्र स्टेप आउट केलं. अगदीच बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय थर्डमॅन झोन मध्ये. त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने गेली चेंडूवर, चेंडूला अडवलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. 2 धावेने धावफलकामध्ये वाढ केली जाईल. पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा खर्च करत असताना सौरभला आपण पाहताय, म्हणजे 3 चेंडूवर 5 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत या षटकादरम्यान, अर्थात गोलंदाज सौरभची. राऊंड द विकेटनं पुढचा चेंडू इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, मात्र आवाक्याबाहेर चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. येस थँक्यू दरिवा डीजे. पुढच्या मॅचसाठी कोंगे असंघ आणि यंग सिद्धार्थ कांगवई बौद्धवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो टॉससाठी या. कोंगे विपक्ष, यंग सिद्धार्थ कांगवई बौद्धवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती असेल, प्लीज
घाई करा आणि त्वरित आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना मी विनंती करतोय. मागच्या चेंडूवर मोठा प्रहार षटकार आणि 6 धावेने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. 26 या धावसंख्येवर सलामीची जोडे अजून देखील मैदानात खूप चांगला खेळ राहिलाय. आपण जर विकासचा विचार केला तर विकास 11 या वैयक्तिक धावसंख्येवर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉईंट झोन मध्ये. तिथून मात्र चेंडूला उचललं जाते, चेंडूची फेकी होती. तोपर्यंत एक धाव, एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल. लॉस ऑफ 0 विकेट्स. 27 या धावसंख्येवर दुसऱ्या षटकाचा खेळ अजून देखील प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील स्ट्राईक एंडला. आता मात्र आपण मनीषला पाहताय, खूप चांगली मनीषची बॅटिंग राहिली, म्हणजे 3 चौकार, एक दुहेरी. 14 या वैयक्तिक धावसंख्येवर मनीष खेळ करत असताना आपण पाहताय. शेवटचा चेंडू मनीषसाठी. यावेळी मात्र जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन ऑन साईडला, ऑफ साईडला उडवण्याचा प्रयत्न होतो. तिथून मात्र डॉट्स बॉल अवंतर, माफ करा, या ठिकाणी निर्धाव चेंडू मात्र षटकाची सांगता होते. षटक संपलं जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 27 धावा. तिसऱ्या षटकाला जोपर्यंत सुरुवात होईल तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूयात एक सुमधुर संगीत. दरेवा डीजे चला प्रणव मिसाल विनंती असेल आपण व्यासपीठावर या, अर्थात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला देखील आपण सन्मान करतोय. मी विनंती करतोय प्रणव मिसाल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर 27 धावा, 13.5 सरासरीने. आता मात्र खेळ मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहत आहे दोन्ही बॅटर्स खूप चांगले बॅटिंग करतायत. अर्थात प्रथम फलंदाजी करत असताना 11 स्टार साकुर्डे संघाकडून विकास असेल, त्याच्याबरोबर मनीष. विकासचा जर आपण विचार केला तर 12 वैयक्तिक धावसंख्येवर, मनीष 14 या वैयक्तिक धावसंख्येवर. खूप चांगली बॅटिंग राहिली. स्लॉग ओव्हरचं, हाणामारीचं आणि अगदीच निर्वणीचं षटक घेऊन शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मागवर गोलंदाज सागर. विकास ऑन द स्ट्राईक एंड. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू अक्रॉस द लाईन, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. अगदीच अवे फ्रॉम द बॉडी या चेंडूची पिचिंग होती. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर, अगदीच अँटिसिपेशन अगदीच गोलंदाजाकडून खूप चांगलं पाहायला मिळेल. हेरलं की नक्कीच बॅटर विकास आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि अवे फ्रॉम द बॉडी चेंडूची पिचिंग होती. अगदीच डॉट्स बॉल. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट ऑन द ट्रॅक. यावेळी फटका फसला. अगदीच पाहिलं तर उंची जास्त, चेंडूखाली क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चालले ते मात्र शेलधरणीला दान होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावेने मात्र धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटका माफ करा तिसऱ्या षटकाचा खेळ अजून देखील प्रगतीपथावर. कॅच या ठिकाणी ड्रॉप झाले आणि मी सकाळी देखील उल्लेख केला की मित्रांनो, क्रिकेटमध्ये कॅचेस विनिंग द मॅचेस हे समीकरण आहे, पकडा कॅच जिंका माझे इक्वेशन आहे. तुम्ही कॅच सोडल्यानंतर सातत्याने फलंदाज मैदानामध्ये आक्रमक होताना आपण 6 क्रिकेटमध्ये पाहिलेत. मात्र तुम्हाला जिंकायचं असेल, तुम्हाला मॅचमध्ये राहायचं असेल तर विकेट्स देखील महत्त्वाची होती. संधी प्राप्त झाली होती, मात्र खराब क्षेत्ररक्षण फलंदाजाला जीवनदान दिले. आता मात्र सरळ बॅटनं चांगली, खूप चांगलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं जात आहे. केवळ 1 धाव, एका धावेनं धावफलकामध्ये वाढ होईल. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर. तिसरं षटक खूप चांगलं हाताळलंय. तिसरं षटक सौरभनं, सागरनं प्रति चेंडू मागे 1च्या सरासरीने त्यांनी धावा खर्च केल्यात. म्हणजे पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर 1, म्हणजेच 3 चेंडू मागे 3 धावा. चौथा चेंडू असेल षटकातील स्ट्राईक एंडला. आता मात्र मनीष रिव्हर्स अटेम, अगदीच स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजा जर पाहिलं तर पंचांकडे दाद मागितली, मात्र पंचांचा स्पष्ट नकार. तिथे मात्र नो नॉट आउट असं मात्र मनीष ऑन दी स्ट्राईक. मनीषला आपण स्ट्राईकला पाहत आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला, त्या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर स्विच हिटचा फटका सजवायचा होता, बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा डॉट्स बॉल. खूप चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. अर्थात सागरचं गोलंदाजी खूप चांगली राहिली. पहिलं षटक 15 धावांचं, दुसरं षटक 12 धावांचं आणि आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. केवळ 4 धावा, 4 चेंडू मागे, माफ करा 3 धावा. यावेळी इनफिल्डच्या डोक्यावरून पाठवून दिलं स्वीपर कव्हर झोन मध्ये. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू चाललाय 1 बाउन्स, सीमारेषा पार, 4 रन्स चौकार. शेवटचा चेंडू असेल. अर्थात पहिल्या सत्रातील धावफलकाचा विचार केला तर 34
धावांवर धावफलक आपण स्थिरवताना पाहता. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक स्टेप आउट झाले. अगदीच क्रीज सोडून पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी जर पाहिलं तर धावचीची संधी आणि फलंदाज धावचीच होतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात. अर्थात 34 धावांचं टार्गेट मात्र सेट केले गेले. त्याच्यामुळे कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. येणारे चेंडू असेल 18 आणि जिंकण्यासाठी असेल 35 धावांची गरज. तुर्तास घेऊया एक ब्रेक, जाऊया डीजे मास्टरकडे आणि पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रादरम्यान मैदानात दाखल होऊयात. थँक्यू कॅमेरामॅन. प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाऊया. तिकडे टॉस देखील होतोय पुढच्या सामन्याचा. तर दोन्ही कॅप्टन्स त्या ठिकाणी टॉस केला जातोय. दरम्यान दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे. गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी. पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई.
महाराजांच्या काळात. म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आणि सर्वच आयोजकांना एकच सांगेल मित्रांनो, तुम्ही कोणतीही गोष्ट ही नियमानुसार केलीत ना तर कायदा आणि फायदा ह्या दोन्ही गोष्टी नेहमी आपल्या बाजूने असतात. तर विनंती करतोय, चला कायद्यात राहून आपण या सामन्याला सुरुवात करूयात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शशिकांतला आणलं जात आहे. टार्गेट मोठा आहे, अर्थात 35 धावांचा 11.66 ची सरासरी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज रितेश सिद्धेश, माफ करा, स्ट्राईक एंडला सितेश या फलंदाजाला पाहत आहे. राऊंड द विकेटने पहिला चेंडू घेऊन गोलंदाज शशिकांत ऑन दी मार्क, पॉवर प्लेचं षटक. डावखुरी हाताचा फलंदाज उडवून दिलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स, जोपर्यंत चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं सुरेख मैदानामध्ये दोन्ही बॅटर मधला तालमेल खूप चांगला पाहायला मिळाला. 2 धावेने संघाचं खातं उघडलं जाते. 2 रन्स ऑन दी बोर्ड. बॅटर सितेशच्या बॅटमधून आपण पहिला 2 धावा पाहिलात आणि हाच खेळ महत्वाचा आहे, हाच इंटेंट फार महत्वाचा दोन्ही बॅटर्स कडून. कारण मी उल्लेख देखील केला 11.66 म्हणजे प्रति चेंडू मागे तुम्हाला 2च्या सरासरीने खेळ करायचा आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला प्रत्येक चेंडूवर 2 धावा जमवायच्या आहेत. हे इक्वेशन आहे तुमच्या समोर आणि त्याला मात्र कशा प्रकारचं प्रत्युत्तर देतं हे देखील पाहण्यासारखं राहणार. यावेळी मात्र चेंडूला उडवून दिलाय. चेंडू चाललाय डीप लॉंग लेग, बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावांसाठी 4 रन्स, चौकार. येस, थँक्यू, धन्यवाद डीजे. अगदी जर पाहिला तर खराब गोलंदाजी शशिकाच्या माध्यमातून ऑन साईडला आल्या, अँगल बनवण्याचा प्रयत्न होते, मात्र पॅडवर चेंडू होता आणि त्याचा भरपूर समाचार. रितेशच्या बॅटमधून 4 धावा. बॅकफुटला गेले, ऑफसाईडला अगदीच पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. कमबॅक शशिकाच्या माध्यमातून तुम्ही अगोदरचा चेंडू पाहिलात ना तर अगदीच अँगल बनवण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे ऑन साईड वरून जेव्हा गोलंदाजी करतो त्याचा नेहमी प्रयत्न असतो की ऑफ साईडला पिचिंग व्हायला हवी. यावेळी पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडूला विरकावून दिला ऑन साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंच शहानिशा करतात. येस, डेफिनेटली 4 रन्स, चौकार. केला इशारा जाता जाता, केला इशारा जाता. थँक्यू, धन्यवाद डीजे. 10 धावा ऑन दी बोर्ड पाहताय. 10 क्रमांक म्हटलं तर डोळ्यासमोर चेहरा आठवतो, अर्थात सर सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावे तुम्ही अनेक विक्रम पाहिलेत, पण क्रिकेटच्या बाहेर असा एकमेव खेळाडू ज्यानं कोणत्याही देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवण्याचा सन्मान प्राप्त केला. 2014 मध्ये सर सचिन रमेश तेंडुलकर यांना मात्र भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मान देखील त्यांचा करताना आपण पाहिला. आणि याच खेळाडूचा जर्सी नंबर 10 दरम्यान ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवर पाहिलात. यावेळी मात्र थोडंसं फॉर्म्युलिंग जाणवलं यष्टीरक्षकाकडून. दुसऱ्या धावेचा कॉल, त्या ठिकाणी संधी होती, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज संभूजी आश्रयाला पाहायला मिळाला असता. मात्र 2 धावा. 2 धावेने धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 1-2 अर्थात 12 या धावसंख्येवर. पहिल्याच षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर पाहताय. अगदी 35 धावांचं टार्गेट आहे. मी विचार देखील केला की 11.66 ही समीकरण आहे, रिकव्हर रन रेट आहे. त्याला मात्र प्रत्युत्तर देत असताना खूप चांगली बॅटिंग राहिली आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे तुम्हाला 2 धावा जमवायच्या होत्या आणि ते तुम्ही काम केलंय. आणि अजून देखील तुमच्याकडे एक चेंडूचं बेनिफिट आहे, म्हणजे 12 धावा धावफलकावर याच चेंडूवर. कशा प्रकारची फलंदाजी राहील. अगदीच शेवटचा चेंडू आहे, पॉवर प्लेचा शफल झाले. चेंडूला पुन्हा एकदा फिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. माफ करा, सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. हाय कोली चोरीला डोली र मुंबईच्या किनारी, मारतीन कोलीना हाणल्यान डोली र चल जाऊ बाजारी. थँक्यू, धन्यवाद डीजे. जाऊयात मॅच कडे. अगदी जर आपण पाहिलं तर पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर 18 धावा. एकट्या सितेशने काय खेळ सजवलाय, म्हणजे 6च्या 6 चेंडू सितेशने फेस केले. एक डॉट बॉल सोडला तर काय बॅटिंग राहिली. पहिल्या चेंडूवर डबल, त्याच्यानंतर 2 चौकार, पुन्हा एकदा डबल आणि शेवटच्या चेंडूवर षटकार. म्हणजे आता जर समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू असेल 12 आणि जिंकण्यासाठी असेल 17 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा प्रति षटकामागे 8.66 ची सरासरी. हे क्रिकेटचं गणित, हे इक्वेशन आहे. म्हणजे पहिलाच आपण जेव्हा सामना सुरू झाला 11.66 ची सरासरी होती. पहिल्या चेंडू षटकादरम्यान खूप चांगली बॅटिंग राहिली, 18 धावा. आता समीकरण जर पाहिलं तर 2 चेंडू 2 षटकं, माफ करा 2 षटकं म्हणजेच 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी असेल 17 धावांची गरज. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिषेकला आणलं जातं. नक्कीच अभिषेकवर आता मात्र जबाबदारी असणार आहे, कारण तुम्हाला जर जिंकायचं असेल
तर हे षटक फार निर्णायक असणार आहे. इथे जर तुम्ही कमबॅक केलाय तर नक्कीच मी म्हणेल की सामना चुरशीचा होऊ शकतं. कारण जर सुरुवातीचे दोन्ही फलंदाज पाहिले, दोन्ही बॅटर पाहिलेत, तर सितेश आहे त्याचबरोबर आदेश आहे. सितेशच्या बॅटमधून 18 धावांची एक अफलातून इनिंग पहिल्या षटकादरम्यान. चला विनंती असेल गोलंदाज जास्त वेळ घेऊ नका, अभिषेक जास्त वेळ खर्च घालू नका. तुम्हाला 15 मिनिटं दिली गेले 3 षटकांसाठी, त्याच्यामुळे विनंती असेल वेळ वाचवण्याचा आपण प्रयत्न करूयात. राईट आर्म ओव्हर द विकेटनं आपल्याला सज्ज पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अभिषेक 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू यावेळी पुन्हा एकदा शफल झालाय अक्रॉस द लाईन. आडव्या बॅटने चेंडूला पाठवून दिलाय डीप फाईन लेग झोन मध्ये, तिथून मात्र चेंडूला अडवलंय. चेंडूची फेकी झाली आहे तोपर्यंत 2 धावा. खूप चांगला ताळमेल दोन्ही बॅटर्स मधलं पाहायला मिळते. 2 धावेने धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 20-20 या धावसंख्येवर. अगदीच खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते, म्हणजे मोठे फटके आणि त्याच अनुषंगाने मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम देखील आतापर्यंत आपण दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहिले. कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटर्स, रितेश आणि आदित्य अगदीच पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग चालू राहिले. षटकातील दुसरा चेंडू असेल यावेळी. अगदीच पाहिलं तर अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. मात्र जर पाहिलं तर त्या ठिकाणी बॅट येस अंपायर्स बॅट और एक धाव. एक धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल 21-21 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र प्रगतीपथावर 17 धावा रोखत असताना 2 चेंडूवर आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. म्हणजेच तुम्हाला इक्वेशन असेल अजून देखील 14 धावांचा. येणारे चेंडू असेल 10 आणि जिंकण्यासाठी 14 धावा. शफल झाले ऑफ साईडला खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत स्वतःला थांबवलंय, जज केलंय. 1 बाउंड चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र मी जे चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. सर फोडून चौकार. पुढे एकदा मॅचच्या दिशेने जर पाहिलं तर खूप खराब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं. म्हणजे बॉलिंग फॉर्म मध्ये असू दे, फिल्डिंग अथवा तुमचं बॅटिंग, इथे मात्र तुम्हाला फिल्डिंग मध्ये धावा अडवायच्या होत्या. खूप खराब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. 4 धावेने धावफलकामध्ये वाढ. 25 धावफलक जाऊन पोहोचेल. यावेळी पुन्हा एकदा साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी नाकाम इरादे. अगदीच पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट्स बॉल पाहायला मिळत आहे. कमबॅक केलंय गोलंदाज अभिषेकनं. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकातील समाप्त होतोय आणि जिंकण्याचा जर आपण विचार केला तर येणारे चेंडू असतील 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून देखील 10 धावांची गरज. त्याच्यामुळे जर एक विकेट प्राप्त झाली तर मी तर म्हणेल चुरस निर्माण होईल. राऊंड द विकेटने आले त्यावेळी सोडून दिलाय चेंडूला, सोडून दिलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर चिंतेचा विषय राहिलाय. अगदीच गोलंदाजी करत असताना स्टार 11 साकुर्डे संघाकडून मागच्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण, त्याच्यानंतर डॉट्स बॉल आला. यावेळी जर पाहिलं तर गोलंदाजाकडून थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, चुकी झाली यष्टीरक्षकाकडून देखील. 1+1 2 अतिरिक्त धावा. आपण सकाळी देखील उल्लेख करत होतो की मित्रांनो मराठीमध्ये म्हण आहे की जखम मांडीला इला शेंडीला, या प्रकारचं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळते. मग तुम्हाला धावा रोखायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अतिरिक्त धावा कन्सिडर करताय तर नक्कीच तुमच्या संघासाठी एक धाव डोकेदुखी ठरू शकते आणि तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. आता मात्र जर पाहिलं तर ऑन साईडला मिड ऑनला क्षेत्ररक्षक आणला जातोय आणि जर सर्कलच्या आतमध्ये पाहिलात शॉर्ट थर्डमॅन झोन मध्ये देखील सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक असेल. यावेळी मात्र मिस केले स्लोवर चेंडू. यू मिस आय विल डेफिनेटली इट. यावेळी मात्र पाठवून दिलाय तंबूच्या आशाला फलंदाजाला. विकेटचं पतन गॉन. जाऊयात मॅचच्या दिशेने पुढे एकदा. येणारा एक चेंडू अजून देखील शिल्लक असेल, म्हणजेच येणारे एकंदरीत चेंडू असेल 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. आपण जर पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. म्हणजेच साकुर्डे संघाचा विचार केला ना तर लॉग ऑफला देखील एक
बाउंड्री कन्सिडर केली म्हणजे तिकडे जर चेंडू अडवला असता तर 2 धावा वाचल्या असतात. तिकडे जर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजाने अतिरिक्त धाव दिली, त्याचबरोबरीने यष्टीरक्षकाकडून देखील चुकी झाली. मित्रांनो, एक धाव फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. एक धावेचं मोल काय ना, तुम्ही न्यूझीलंड संघाला विचारा. मी तुम्हाला एकदा आठवण करून देतो, 2019 ची फायनल होती विश्वकप स्पर्धा, आणि त्या मॅच मध्ये जर पाहिलं ना, फायनलचा सामना टाय झाला आणि त्याच्यानंतर सुपर ओव्हर खेळला गेला, सुपर ओव्हर देखील टाय झाली आणि केवळ बाउंड्रीच्या आधारावर इंग्लंड संघाला अगदीच विश्वकप स्पर्धेचा विश्वविजेता म्हणून घोषित केलं गेलं. तर विचार करा, न्यूझीलंड संघाकडे तिथे एखादी एक धाव अतिरिक्त असते तर चित्र वेगळं असतं. म्हणून क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. क्रिकेटमध्ये तुम्ही माइंड रीड करणं फार गरजेचं आहे. ते चित्र मात्र थोडंसं कमी पाहायला मिळालं. अगदीच आपण मॅच मध्ये पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण राहिलं. आता पण ते साकुर्डे संघाकडून येणारे चेंडू 7 आणि जिंकण्यासाठी असेल 8 धावांची गरज. यावेळी बॅकफुटला गेले, टॅप केले चेंडूला. पुन्हा एकदा जर पाहिलं तर स्वीपर कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडले, चेंडूची फेकी झाली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 28 माफ करा 28 या धावसंख्येवर. येणारी चेंडू असेल 6 आणि जिंकण्यासाठी असेल 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा, 7 धावा 6 चेंडू, हे समीकरण, हे इक्वेशन आपण या मॅच मध्ये शिल्लक पाहणार आहोत. दरम्यान तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल, त्याआधी ऐकूयात एक सुमधुर गीत. डीजेचे देखील कौतुक करे. अगदीच रविवारच्या दिवसाची आठवण करून देणारं आम्हाला संगीत पाहायला मिळतं त्यांच्याकडून. त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान खूप कौतुक असेल. जवळ मॅचकडे येणारे चेंडू असेल 6 आणि जिंकण्यासाठी असेल 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. मगाशी आपण साकुर्डे संघाच्या गोलंदाजीचा, साकुर्डे संघाच्या क्षेत्ररक्षणाचा विचार केला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं त्या ठिकाणी जर गोलंदाजी चांगली झाली असती तर मी तर म्हणेन 4 धावा अजून देखील या टोटल मध्ये ऍड असतं. म्हणजे 6 चेंडू 10 धावा, 10 म्हणजे 11 धावांचं इक्वेशन असतं. मात्र चित्र थोडंसं वेगळं. येणारी चेंडू असेल 6 आणि जिंकण्यासाठी असेल 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा आणि 7 धावा 6 चेंडू, हे समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहनला 6 धावा रोखण्यासाठी आणलं जातं. क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली तर आता मात्र सिली पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे आणि गरजेचं देखील आहे. मात्र तुम्हाला जर दबाव वापरायचा असेल तर नक्कीच अशा पद्धतीचं पॉझिटिव्ह इंटेंट मैदानामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याच अकॉर्डिंगली क्षेत्ररक्षण सजवलं देखील जात आहे. पहिल्या चेंडूवर मोठे प्रहार, क्षेत्ररक्षक सजावटचा मी विचार केला, नक्कीच कौतुक करावं लागेल. आणि यावेळी फलंदाज मात्र बाद होतोय. विकेटचं बटन गॉन. ज्याचा आम्ही अगदी देखील उल्लेख केला की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज माइंड गेम. तुम्ही आता जर पाहिलं ना तर या चेंडूसाठी जे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं लाजवाब, म्हणजे कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी कॅप्टनचं देखील. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी नियम आहे की तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक उभे करायचे. 4 क्षेत्ररक्षक जर तुम्ही पाहिलेत तर गोलंदाज होता, त्या ठिकाणी यष्टीरक्षक होता, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता, सिली पॉईंटला क्षेत्ररक्षक होता. मात्र ज्या क्षेत्ररक्षकने झेल टिपला तो क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर अगदीच 30 सर्कलच्या बाहेर आणि अगदीच जर तुम्ही पाहिलात तर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या मधोमध त्या ठिकाणी त्याची फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळते आणि जाल्यामध्ये अडकला. कौतुक करेन या ठिकाणी. मात्र साकुर्डे संघाचं वेल प्लेड. मागच्या चेंडूवर विकेट प्राप्त झाले. थोडंसं कमबॅक म्हणता येईल. या विकेट्सला देखील येणारे चेंडू असेल 5 आणि जिंकण्यासाठी अजून देखील असेल 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये अजून देखील शिल्लक असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. ऑफ साईडचा क्षेत्ररक्षक जर पाहिला तर लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक होता डावखुऱ्या फलंदाजासाठी त्याला मात्र आतमध्ये आणलं जातंय आणि अतिरिक्त प्रोटेक्शन पुन्हा एकदा लॉंग ऑफला दिलं जातंय. ऑन साईडला पुन्हा एकदा जर पाहिलं तर ऑन साईडला देखील क्षेत्ररक्षक असेल. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. डीप मिड विकेट मध्ये असेल. त्याच्याबरोबर लॉंग ऑनला देखील असेल एक क्षेत्ररक्षक. ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा असेल 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा आणि 7 धावा 5 चेंडू हे इक्वेशन, हे समीकरण. चला मित्रांनो, घाई करा. साकुर्डे संघ वेळ घेऊ नका, कारण वेळचे गणित, वेळ फार महत्वाची आहे. राईट ओव्हर द विकेटनं पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक. यावेळी पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू, पंचांचं बोट आकाशाकडे. यावेळी गोलंदाज रोहन बॅक टू बॅक दुसरा हादरा देतोय. विकेटचं पतन गॉन.
धन्यवाद डीजे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी अजून देखील 7 धावांची गरज. सामना मात्र फसलाय. आता बॅटिंग करत असताना आपण शिवशक्ती क्रिकेट क्लब कांगवई या संघाला पाहत आहे. 6 चेंडूवर 7 धावांची गरज होती आणि पहिल्या 2 चेंडूवर 2 हादरे दिलेत. अर्थात गोलंदाजी करत असताना रोहन ऑन हॅट्रिक या स्पर्धेची हॅट्रिक अजूनपर्यंत नोंदवली गेली नाहीये. कदाचित या स्पर्धेची पहिली हॅट्रिक येईल का याच्या देखील प्रश्नांचे आपल्या या देखील प्रश्नाचं उत्तर घेऊन हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 आणि चेंडू क्रमांक 3 असेल. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट्स प्राप्त झाल्यात. समीकरण इक्वेशन पाहिलं तर येणारे चेंडू असेल 3 आणि जिंकण्यासाठी अजून देखील माफ करा 4 चेंडू असेल आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. राईट मोर द विकेटनं यावेळी मात्र हॅट्रिकचा चेंडू घेऊन गोलंदाज रोहनला आपण पाहत आहे. स्ट्राईक एंडला मात्र नवीन बॅटर दिनेश ऑन द स्ट्राईक. दिनेश शफल झाले. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढले. दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला जाईल का? तर दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय. चेंडूची फेकी देखील सुरेख. मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. बॅकअप चांगलं. चेंडूला अडवलं गेले. 2 धावेने धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक जाऊन पुसतोय. आता मात्र 30 या धावसंख्येवर. येणारे चेंडू असेल 3 आणि जिंकण्यासाठी अजून देखील असेल 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा. 5 धावा आणि 3 चेंडू हे समीकरण, हे इक्वेशन आपण मॅच मध्ये पाहत आहे. एका बाजूला 11 स्टार साकुर्डे संघ जो संघ फिल्डिंग करताना पाहायला मिळतो आणि बॅटिंग करत असताना शिवशक्ती क्रिकेट क्लब कांगवई संघ. तीन चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू हे गणित हे मॅच मध्ये पाहत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदलाव केला जातो. सिली पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता मात्र ऑन साइडला आणला जातोय. अगदी जर पाहिला तर डीप मिड विकेट झोन मध्ये, माफ करा, मिड विकेट झोन मध्ये त्या क्षेत्ररक्षकाला मात्र पाठवलं जातं. 3 चेंडू 5 धावा हे इक्वेशन, हे समीकरण. राईट ओव्हर द विकेटनं रोहन पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक. यावेळी मात्र शफल झाले. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. स्वतःला एंड मोमेंटला चेंडूला शेक करायचं होतं. मात्र जर पाहिलं तर डॉट्स बॉल येतोय. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. मॅच मध्ये जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी असेल 5 धावांची गरज, ज्याचा आपण उल्लेख देखील केला. क्रिकेट इज अ माइंड गेम, म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक चेंडूवर कॅल्क्युलेशन असायला पाहिजे. म्हणजे क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं ना 7 धावांची गरज होती, प्रत्येक चेंडूवर सिंगल डबलचा गेम झाला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. मात्र प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न झाला आणि सामना आता मात्र फसलाय. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 2 चेंडू मध्ये 5 धावा या कंपल्सरी चेस करायच्या आहेत. पुढचा चेंडू असेल अतिशय निर्णायक चेंडू या स्पर्धेचा. यावेळी मात्र ऑफसाईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. दुसऱ्या धावेचा कॉल. नॉन स्ट्राईक एंडला चेंडूची फेकी झाली आहे. तिथून 2 धावा. 2 धावेने धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ. येणारे चेंडू असेल आता 1 आणि जिंकण्यासाठी असेल 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावा. मॅच मध्ये तुम्ही पाहिलं ना तर टेक्निकल गेम आहे, म्हणजे टेक्निकल सगळं पाहायला मिळते. तुम्ही जर पाहिलं ना तर गोल फलंदाजाने चुकी केली का तर याचं उत्तर तुम्हाला 1 चेंडू देऊन जाईल. कारण तुम्ही पाहिलं तर जो नॉन स्ट्राईकला फलंदाज खेळतोय सितेशच्या बॅटमधून आतापर्यंत अफलातून फलंदाजी, म्हणजे 3 चौकार 1 षटकार आणि त्या सितेशला स्ट्राईक एंड पासून लांब आतापर्यंत ठेवलाय. बॅटिंग करत असताना शेवटच्या षटकात रोहनच्या गोलंदाजीवर थोडंसं कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. पहिल्याच चेंडूवर 1 धाव काढून जर तुम्ही सितेशला स्ट्राईक एंडला आणलं असतं तर कदाचित सामना मी तर म्हणेल 3 या 4 चेंडूवर संपला देखील असता. मात्र खूप खराब या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर रणनीती राहिली आतापर्यंत दुसऱ्या सत्रातून बॅटिंग करत असताना शिवशक्ती क्रिकेट क्लब कांगवई या संघाची. येणारे असेल 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी असेल 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावा आणि गोलंदाजी मागून रोहन चाललाय. यावेळी सफल झाले. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. सेफ हँड. यावेळी गोलंदाज रोहनचं कौतुक करणं गरजेचं आहे. काय गोलंदाजी केली, लाजवाब, अफलातून. अक्षरशः 6 चेंडू मध्ये केवळ 4 धावा खर्च करत असताना आपल्या संघासाठी या ठिकाणी विजय प्राप्त करून दिलाय. खूप अभिनंदन करतोय आपण साकुर्डे संघाचं. आणि त्याच्याबरोबर काम या ठिकाणी साकुर्डे अब्दुलवाडी हा संघ मात्र या मॅच मध्ये ऑन होतोय, अर्थात जिंकतोय. आणि शिवशक्ती क्रिकेट क्लब कांगवई हा संघ मात्र पराजित होतो. या संघाचे देखील खूप आभार. गणपती बाप्पा थँक्यू धन्यवाद डीजे. चला मॅन ऑफ द मॅच साठी